नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहिणीची KYC करायची गरज आहे का, बँक KYC करायची आहे का आणि KYCसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील आणि KYC आवश्यक कागदपत्रे आणि त्याची प्रक्रिया कशी पूर्ण करता येईल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आता पहिले म्हणजे कसं आहे, KYC त्याची गरज आहे का, हे सर्व महिलांना प्रश्न पडतोय, आपल्या लाडक्या बहिणींना पण हा प्रश्न पडतोय. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला आपल्याला 1500 रुपये मिळतात. आता महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. त्यासाठी आता लाभ खंडितपणे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला KYC करणं आता अनिवार्य आहे. आता ही KYC तुम्हाला करावंच लागणार आहे. राज्यात महिला बालविकास आदित्य तटकरे मॅडम यांनी आपल्याला माहिती दिली आहे. यापुढे तुम्हाला जर हप्ते आणि जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला यापुढे हप्ते मिळणार नाहीत. आता ज्या महिलांना जून जुलैचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना पण KYC करण्याची गरज आहे. ज्या महिलांना हप्ता मिळाला आहे त्या महिलांनाही KYC करण्याची गरज आहे. आता दुसरा प्रश्न आहे की बँक KYC करायची आहे का, तर यामध्ये बँक KYC कुठलीही बँक KYC आपल्याला करायची नाही. तर ही KYC आपल्याला लाडकी बहीण योजना या वेबसाईट पोर्टलवरच आपल्याला ही KYC करायची आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे बोलूयात. KYCसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत. आता KYCसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे म्हटलं तर आपल्याला लाभार्थीचा आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल पण आपल्याला सोबत लागणार आहे. आणि तुमचं पतीचं किंवा वडील असतील किंवा आजोबा यांचे तुम्हाला आधार कार्ड लागेल. ज्या आधार कार्डावरती मोबाईल नंबर लिंक आहे ते तुम्हाला येथे आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लाभार्थीचा आधार कार्ड नंबर टाकाल त्यावेळेस तुम्हाला OTP आल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुम्हाला जे तुमचे वडील असतील किंवा पती असतील त्यांचे आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डावरती जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर तो मोबाईल नंबर तुम्हाला येथे लागणार आहे. आता ही पूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. आता KYC प्रक्रिया आपल्याला कशी पूर्ण करायची हे पण आपण थोडं सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र .gov.in आपल्याला ही वेबसाईटवरती भेट द्या. भेट दिल्यानंतर तुम्हाला KYC बॅनर दिसेल. त्या KYC बॅनरवरती क्लिक करा आणि KYC जे लाभार्थी आहे आधार कार्ड आपल्याला जो संकेत कोड आहे तो तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला संकेत कोड आहे तो कॅप्चा कोड आपल्याला भरायचा आहे आणि सेंड OTP आपल्याला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर आपल्याला KYC आधी पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल. तुम्हाला मेसेज येईल तुमची KYC पूर्ण तुम्हाला की नाही विचारलं जाईल की तुमचं जात वर्ग पर्याय निवडा. त्यामध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी ST NT सामान्य किंवा असं तुम्हाला येईल तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पहिला येईल की माझ्या कुटुंबामध्ये सदस्य कायम कर्मचारी सरकारी विभाग उपक्रम महामंडळ किंवा राज्य सरकार या स्थापनेमध्ये तुमचे कार्यालयात असतील तर तुम्ही येस या नो करायचं आहे. तुम्ही चुकूनही तुमच्याकडून जर नाही झालं किंवा येस झालं तर असं काही नाही. त्यामध्ये तुम्ही नंतर तुम्हाला ते तुमची अपडेट केल्यानंतर पूर्ण माहितीवरती जाणार आहे. माझ्या कुटुंबामध्ये केवळ एक विवाहित किंवा अविवाहित लाभ आहे. तुम्ही होय करू शकता किंवा नाही पण करू शकता. यामध्ये कुठलाही तुम्हाला माहिती अपडेट करायची हे नाही आहे. पण येस या नो तुम्हाला केल्याशिवाय तुम्हाला तुमची जी पुढची स्टेप पूर्ण होणार नाही. त्यानंतर तुम्हाला शेवट सबमिट म्हणजे सबमिट करायचं. सबमिट बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर सक्सेसफुली पडताळणी तुम्हाला असं यशस्वी पूर्ण येईल. त्यानंतर तिथून पुढे तुमचे हप्ते पूर्ण
पूर्णपणे तुम्हाला 15वा हप्ता किंवा यामागचे हप्ते जून जुलैचे आले नसेल तर सर्व हप्ते तुम्हाला मिळून जातील. आता तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरे भेटली असेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.